हॅलो सर्वांना. तर आत्ता आपण आहोत द्राक्षाच्या बागेत आणि ही व्हरायटी आहे मामा जंबो. तर तुम्ही याची साईज आणि क्वालिटी चेक करू शकता. हे सर्वात मोठे साईजमध्ये असतं हे द्राक्ष आणि आत्ता हे पिकतं आहे. अजून याला अजून 1.5 महिन्याचा कालावधी आहे पूर्ण. हे सर्वात छान म्हणजे सर्वात गोड असतं हे. याची साईज बघा तुम्ही. आणि याचे एकूण 4 प्लॉट इथे. याचा एक मनी जो आहे तो साईज बघा तुम्ही. हे अजून वाढतील. याची साईज आहे ना ही 25+ जाईल. तर आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आणि त्याची व्हरायटीचं नाव आहे सुधाकर. तर आत्ता हे तर पेपर लावून पॅक केलेलं आहे त्याला बर्निंग आणि कलर येऊ नये म्हणून. पण या पद्धतीची ही ग्रीन व्हरायटी आहे आणि ही ऑलमोस्ट 1-1.5 महिन्यात ही पण तयार होऊन जाईल. याचं हा एक पूर्ण प्लॉट आहे. पेपर लावून पॅक केलं जातं त्याने त्याला कलर येत नाही. आणि तर आता आपण जाणार आहे आपल्या फ्लेम व्हरायटीच्या बागात. तिकडे तुम्हाला दाखवतो बाकीच्या व्हरायटीज. हाय करा. हाय हाय कर. काय तर आता ही तिसरी व्हरायटी आहे आपली. हिचं नाव आहे फ्लेम आणि हे असे फ्लेमचे रेड आणि डार्क ब्राऊन द्राक्ष असतात. आणि हा ब्लोअर आहे. याने आपले पेस्टिसाइड्स आहे या फवारले जातात. आणि हे आंब्याचे मोहर आलेले आता छोटे आंबे. साईटवर जायला आधीच उशीर झाला आहे. त्यात विनायक म्हणतो मी नाशिकला आलेलो आहे. कधीच कॉल करून येत नाही, कधीच नाही कॉल करून येत. आता पण म्हणतोय की येतो मी, मला नाश्ता करायचा आहे, भूक लागली आहे. आता थांबलो, वेट करतो त्याचा. आले महाराज. एवढा फोन घेतलाय त्याचा वापर करावा ना. फोन घेतलाय त्याचा वापर करावा. काल कॉल करावा की मी नाशिकला येतोय. मी कुठं कुठं जाऊन आलो माझं मला माहिती नाही. तू कुठे पण फिर ना, मला कॉल करतो तू म्हणतो ये ये भूक लागली, नाश्ता करायचा आहे. तुला फोन केला मग कुठं फोन. हा पण मग काही टाइम वगैरे. टाइम झोप नाही झाली. कसं आलं मला शोरूम पण बंद होते. बघा बघा 8,000चं मॅकविल आणि 9,000चं टायर. उलट सांगितलं बाळाचं. सॉरी 9,000चं मॅकविल, 8,000चं टायर. की कोणतं सेक्शन आहे याचं? 150 130 आहे. 130-70 आहे. 70 आहे. 8 टाक नव्हतं. पुढचा टाकून घ्यायचा ना. झालाच आहे खर्च. ते आता पूर्णच करून नव्हतं अवेलेबल पाहिजे. अवेलेबल कसं